झालंय बॅग? एवढं काय घेऊन गेला होतास? बनी 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 बाळा, घाबरवलंच ना मला. आता काय घाबरायची गरजच नाहीये, का? कारण माझा बाबा आहे ना. आईला विचार, बाबाने कसं हिरो सारखं मला वाचवलं होते. मी असा पडलो होतो, बाबाने मला असं उचललं, गाडीत ठेवलं आणि मला हॉस्पिटलला नेलं. विचार नाही ला, हो की नाही? बाबा होतो म्हणून मी वाचलो. हो का? बाबाचा खूप मोठा फॅन झालेला दिसतो एक मुलगा. माझा बाबा आहेच तसा. बाबाने फादर्स डेला पूर्ण दिवस माझी काळजी घेतली. विचार नाही ला, हो की नाही आई? बघितलंस वसू, काका काकूंची चॉईस एकदम करेक्ट आहे. पिंकी, त्यांचं आणि माझं जमेल की नाही मला नाही माहित. एकमेकांचे नवरा बायको तर सोड, आम्ही मित्रही होऊ शकू की नाही तेही मला नाही माहित. पण मी एक गोष्ट खात्रीने सांगते, ते बनीला खूप चांगलं सांभाळतील ग. त्याच्या आयुष्यातली असलेली बाबाची कमतरता ते नक्कीच भरून काढतील. जणू ती जागा इतके दिवस त्यांच्यासाठीच रिकामी होती. आय एम सो हॅपी फॉर यू. काय मग बनी, बाबाला भेटून खुश ना? बाबालाच भेटायला गेला होतास ना? हो, आणि बाबाने मला सांगितले की आता जेव्हा केव्हा तुला मला भेटायचं असेल तेव्हा मला कॉल कर. आणि आई, तुम्हाला बाबाला कॉल करण्यापासून थांबायचं नाही हा. म्हणूनच मला वाटतं आपण त्याला कॉन्टॅक्ट केला पाहिजे. कदाचित आपणच तो सगळं वसूच्या नावावर करून देईल. का? तो असं का करेल? त्याला जाणीव झाली असेल ना की तो जे वसूशी वागला त्यांनी वसूचं आयुष्य बर्बाद झालं. तिलाही हक्क आहे स्थिर आयुष्य जगण्याचा, आनंदी राहण्याचा, नवऱ्याबरोबर सुखाने संसार करण्याचा. लग्नाला फक्त 1.5 वर्ष झालं होतं त्यांच्या, जेव्हा आपण त्याला घराच्या बाहेर काढलं. तिच्याशी तो जे वागला त्याचा कदाचित त्याला पश्चात्ताप होत असेल. सुशेला, तू फक्त वसुंधराचा विचार करतेस. तुला असं वाटतंय की त्याला वाटेल म्हणून तो हे सगळं करेल, पण तू बनीला विसरतेस. बनीसाठीच करतो ना आपण हे सगळं. सुशेला, जेव्हा आपल्याला कळलं की आपला मुलगा वसूला मारतोय तर आपण त्याला घरातून बाहेर काढलं. आणि त्यावेळी वसू 2 महिन्याची प्रेग्नंट होती. पण तेव्हा ती हे कुणाला सांगू शकले नाही. म्हणजे आपल्या मुलालाही माहीत नाहीये की तो बनीचा बाप आहे. खरंय, आपण जसं बनीपासून बाबाला लपवलं तसं त्याच्यापासून हे बनी लपलेलंच आहे. त्याला हे माहित नाहीये की बनी आपला मुलगा आहे आणि आपण आपल्या मुलाच्या आयुष्यातली 9 वर्ष मिस केली. त्याला हे जेव्हा कळेल ना तर कदाचित तो खूप रागवेल, चिडेल. पण कुणीही चिडेलच ना. सुशीला, मला तर भीती वाटते आहे की जेव्हा त्याला कळेल की बनी आपला मुलगा आहे आणि त्यानंतर त्यानं बनीला आपल्यापासून तोडायचा प्रयत्न केला तर. नाही, आपला शार्दूल असा आहे ना की आपण त्याच्या मुलाबद्दल त्याच्यापासून लपवलं हे जेव्हा त्याला कळेल ना तर तो आपल्याला कधीच माफ करणार नाही. त्याच्या आणि त्याच्या मुलाच्या ताटातुटीबद्दल तो आपल्याला जबाबदार धरेल. आणि म्हणूनच सांगतोय, शार्दूलला कॉन्टॅक्ट करणं हा पर्याय नाही. ही प्रॉपर्टी वसूच्या आणि बनीच्या नावावर करायला आपल्याला वेगळा पर्याय शोधावा लागणार.